ठीक आहे. आवाज येतोय? येस येस हो. येस येस. नमस्कार. मी रजनी साबदे, महिला ज्योतिर्विद पुणे तर्फे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहेत. आजच्या आपल्या वक्त्या माननीय सौ मुग्धा पत्के या असून मुग्धा मॅडमचे ज्योतिष अध्यापन माननीय विजय जकातदार यांच्याकडे झाले असून त्यांनी अनेक मान्यवर ज्योतिषांच्याकडे अनेक विषयांची बांधणी करून त्यात त्या अतिशय पारंगत आहेत. सध्या त्यांचा नारद संहितेवर वेबिनार जोरात सुरू आहे. हे असे अनेक अनवट विषय त्या सहज व लिलया हाताळत असतात. त्यामुळे त्या सध्या पॉप्युलर वक्त्या आहेत. त्यांचं एक वधूवर सूचक मंडळही असून त्या सध्या विवाह हा एक ज्वलंत आणि सामाजिक प्रश्न त्या सहज हाताळून सामाजिक कार्य करीत आहेत. मुख्य म्हणजे त्या गोशाळा चालवत असून गोसंवर्धन कसे करावे हा एक समाजापुढे चांगला आदर्श ठेवतायत. आणि एक हिंदू बोलते मी पण हिंदू धर्माविषयी जे त्यांचं अतिशय प्रेम आहे गोसंवर्धन करून त्यांचे मी अगदी मनापासून त्यांचं कौतुक करत आहे. तर आज मॅडम गंधर्व पत्रिका कशी सोडवावी हा अनवट विषय मांडणार आहेत. मी मॅडमला विनंती करते त्यांनी आपला विषय सुरू करावा. गंधर्व कुंडली हा विषय जो आलेला आहे हा नारद संहितेमधला अगदी महत्वाचा विषय म्हणून मांडलेला आहे. गंधर्व असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं, तर एखादं नाजूक असं व्यक्तिमत्व, नटलेलं मुरडलेलं, गाणं नाचणं ह्याच्यामध्ये असलेलं, किंवा आपण अनेक कथांमधनं गंधर्वाचं वर्णन ऐकलेलं आहे, तर त्या पद्धतीने येतं. पण प्रत्यक्षात आज मितीस अनेक लोकांच्या पत्रिकेत असे योग असतात की जे अचानक बाहेर येतात आणि आपण म्हणतो की अरे हा इतका पुढे कसा काय आला, ह्याच्यामध्ये ही खासियत कशी काय आहे. तर अशा लोकांच्या पत्रिकांमधले योग हे गंधर्व पत्रिकेचे योग असेही म्हटलेलं आहे. आता गंधर्व पत्रिकेचे योग कोणाकोणाच्या पत्रिकेत बघायला आपल्याला मिळू शकतात जनरली, तर जसं कुंडल्यांमध्ये यक्ष कुंडल्या असतात, पितृकुंडल्या असतात, तसं गंधर्व कुंडली असते. शापित कुंडल्या सुद्धा काही एक भाग आहे. मग गंधर्व कुंडलीचा विचार केला तर डोळ्यासमोर जे चित्र येतं त्याच्या बरोबर विरुद्ध प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळतात ही लोक कशी असतात. तर नारद मुनी म्हणतात की गंधर्व हा पृथ्वीवर आला की त्याच्या पत्रिकेतला योग नुसता गायन वादन ह्याच्या पुरतं थांबत नाही, तर तो उत्तम वक्ता सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर हा उत्तम ज्योतिषी सुद्धा होऊ शकतो, कारण शेवटी हा खेळ सगळा बुधाचा आहे, शुक्राचा आहे, राहूचा आहे. त्याच्यानंतर काय आहे तर उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार असं सुद्धा असू शकतो. अर्थातच बोलण्याबरोबर नृत्यामध्ये सुद्धा यांचं खासियत बघायला मिळते. अशी माणसं आपण असं म्हणू शकतो की ही लोक बोलायला लागली किंवा ह्यांचं गायन वादन किंवा ह्यांचं प्रवचन, ह्यांचं वक्तृत्व ऐकायला लागल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण त्या प्रवाहात वाहून जायला लागतो. त्यांचे विचार आपल्या मनावरती इतके बिंबतात की आपण अनेक वर्ष त्या प्रवाहात विचाराच्या राहतो. अशा व्यक्तींच्या कुंडलीमध्ये आपल्याला गंधर्व योग बघायला मिळतो. आता गंधर्वाला आपण काय म्हणतो तर भावत्र गंधर्व असं सुद्धा म्हटलेलं आहे. ह्या कुंडलीचा विचार करताना सगळ्यात महत्वाचं काय पत्रिकेमध्ये बघायला हवं, तर पहिल्यांदा आपण त्यांच्या पत्रिकेत बघणार आहे भाव कोणते कोणते महत्वाचे असतात. मग त्या भावामध्ये आपण बघणार आहे कोणते ग्रह महत्वाचे आहे, त्यानंतर कोणत्या युत्या, मग किती अंशावती. आता एक लक्षात घ्या, काही ठराविक ग्रह राहू वगैरे सारखे अनेक काळ एका राशीत राहतात, तर त्या बऱ्याच लोकांच्या पत्रिकेत एका स्थानात एखादे ग्रह अनेक वेळा दिसणार आहेत, पण त्यांच्या पत्रिकेत ते योग येत नाहीत. तो माणूस तेवढ्या लेवलवर नसतो. मग हे कुणामुळे असतं तर त्यांच्या पत्रिकेत पडलेल्या त्या अंशांवर अवलंबून असतं. त्याचबरोबर ती नक्षत्र सुद्धा खूप महत्वाची असतात जी त्यांनी धारण केलेली असतात. मग ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं द्रेष्कांड कुंडली बघणं आवश्यक असतं. द्रेष्कांड कुंडली का बघावी, तर तृतीय भावाची ती फोड करणारी असते. पराक्रम हा त्या गोष्टीवरून, किंवा नुसतं मागचं भावंड दृष्टांतात दिसत नाही, तर जातकाचा छुपा पराक्रम आणि पूर्वसंचितातल्या गोष्टी ह्या तृतीय भाव म्हणजे त्रेष्कांडामध्ये बऱ्याचशा आकलीनं होतात. म्हणून दृष्कांड कुंडलीचा सुद्धा आपण ह्यामध्ये विचार करणार आहे.
सगळ्यात प्रथम आपण बघणार आहे शिक्षण शाखा म्हणून जो प्रसिद्ध आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की क्रीडेसाठी प्रसिद्ध आहे, नाट्य म्हणून प्रसिद्ध आहे, तर तो पंचम भाव. पंचम भाव म्हणजे नुसती संतती किंवा शिक्षण शाखा आहे का, खेळ आणि कला आहे का, तर तसं नाही. तर भगवंतानी तुमच्यासाठी कोणती शिल्लक ठेवलेली गुप्त विद्या आहे हे पंचम सांगतं, कारण ते अष्टमाचं दशम आहे. म्हणून इथे गूढ विद्या ज्या पूर्वजन्मामध्ये शिल्लक ठेवलेल्या आहेत, तुमच्या पत्रिकेमध्ये काय शिल्लक आहे कोणत्या भावात, ते पंचम भाव सांगतं. त्याचबरोबर काय आहे तर सप्तम भागाचं ते जेव्हा आपण बघतो तर जातकाचा सप्तम भाव हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. सप्तम भाव म्हणजे विवाह कार्य आहे का, तर सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा दिसते. इथे जातक शुभ गोष्टी आयुष्यात ज्या करतो त्या जशा नवमात दिसतात तशा त्या सप्तमात दिसतात. होम हवने सारख्या गोष्टी सप्तम भावामध्ये अधिक सक्रिय बघायला मिळतात, कारण ते दशमाचं दशम आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी तिथे बघता येतात. त्याचबरोबर जातक जास्तीत जास्त कोणत्या क्रिया करणार आहे ह्याचं बघायला मिळतं. त्यानंतर पंचमाचं तृतीय म्हणून सुद्धा आपण सप्तम भाव बघतो. ह्यानंतर काय आहे तर आता दशमाचा जेव्हा आपण विचार घेतलाय तर दशम भाव हा नुसता कर्म आहे का, तर नाही. केलेल्या कर्माचे यश कशा पद्धतीने मिळणार आहे आणि कशा पद्धतीने हे कार्य माणूस जिवंत असेपर्यंत पुढे सरकवणार आहे, किंवा आई वडिलांच्या संस्काराचे प्रतिरूप, वडिलांच्या संस्काराचे अंकुर म्हणून दशमा भाव बघणे आवश्यक आहे. जातकाचं दशम काय आहे, चतुर्थाच्या थेट समोरचं स्थान आहे. संस्कारांचा तो आरसा आहे. जातक कसा वागतोय, त्याच्या आईवडिलांनी त्याला कसं घडवलंय ते तो मरेपर्यंत त्या गोष्टी विसरत नाही. त्या गोष्टी तो वारंवार त्याच पद्धतीने करत राहतो. त्याचे विचार भिन्न असू शकतात आई वडिलांव्यतिरिक्त, पण त्याचे संस्कार, त्याची धाटणी किंवा एखादी क्रिया करण्याची कन्सेप्ट एकसारखी असते, जी त्याच्या घरातनं त्याला मिळते, जी त्याच्या आई वडिलांकडनं मिळते. ह्यानंतर काय आहे तर जेव्हा आपण ह्या सगळ्याचा विचार करतो तर लाभ भावाचं सुद्धा महत्व आपल्याला ह्या भावात बघावं लागतं. की जेव्हा आपण कलेचा विचार करतोय, बोलण्याचा विचार करतो, तर आयुष्यात लाभ मला काय मिळणार आहे, दशमाचं ते द्वितीय आहे. भले दशमात शनी असेल, बघा हा दशमात शनी आहे, त्याच्या महत्वाच्या स्थानांवर जर आपण बघितलं तर सगळ्या दृष्ट्या जर बघितल्या तर विवाहाच्या स्थानांवरती दृष्ट्या फिरतात असं आपण म्हणतो. पण हा जातक शेवटपर्यंत कर्म करतो, कारण लाभभावाच्या व्ययात येतो. तो लाभ देताना ढकलून देणार आहे, कुठल्याही परिस्थितीत कर्मापासून लांब नेणार नाहीये जातकाला, चुकीचं पाऊल उचलू देणार नाहीये. सप्तमावर दृष्टी ठेवून बसलाय, दशमाच्या दशमाला कर्माचा कारक ग्रह कर्माच्या स्थानात जेव्हा येणार आहे तर जातक हा उशिरा भाग्योदय घेतो, पण हा लंबे रोज का घोडा असतो. ह्याला ह्याच्या वयाच्या 40 नंतर सगळं काही मिळायला लागतं जे तो डिझर्व करतो. तो ज्याला हात लावेल ती गोष्ट त्याची असते. ही दशमातल्या शनीची खासियत आहे. मग ती कुठल्याही राशीत असू दे, ही त्या राशीच्या पेक्षाही त्या ग्रहाची ती खासियत आहे. मग लाभात ह्या गोष्टींचा काय फरक पडतो, तर सप्तम जसं आपण बघतो तर सप्तमाचं ते पंचम, सप्तमाची प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठे. पंचम भाव आहे सामाजिक गोष्टींचा आपण म्हणू शकतो विद्याभाव आहे, तसं सप्तमाचं ते पंचम आहे. प्रसिद्धीचा अभ्यास जातक कसा करणार आहे ह्याच्यासाठी लाभभाव बघणं आवश्यक आहे. की ती आलेली प्रसिद्धी तो कशी वापरणार आहे, छोट्याशा गोष्टीने हुरळून जाऊन बोंबाबोंब करणार आहे का शांत बसून हळूहळू पुढे सरकणार आहे, हे लाभभाव सांगतं. मग दशमाचं ते द्वितीय, दशमाची वृद्धी करणार आहे. मग दशमातले ग्रह पण ह्याला खूप महत्वाचे ठरतात. त्याचबरोबर रसिक मनावर ह्याचा पैसा कसा बसणार आहे हे लाभभाव सांगतं. कारण सप्तमाचं ते पंचम आहे. सप्तमात सगळे रसिक भाव असतात, रसिक हे सप्तमात येतात. मग रसिकांवर, जो ऐकणारा श्रोतावर्ग आहे त्याच्या मनावर ह्याच्याबद्दल काय भाव उमटणार आहे हे ह्या जातकाचा लाभ सांगतं. म्हणून रसिकांचा प्रतिसाद बघण्यासाठी लाभभाव हा चांगलाच असायला हवा. यानंतर काय, तर हे सगळं जे गणित आहे हे बोलण्यावरती अवलंबून आहे. नृत्य जरी असलं तरी रिदम हे द्वितीय भावामध्ये गणले जातात. जसं पंचमामध्ये आपण शिक्षण बघतो, संतती बघतो, क्रीडा बघतो, संगीत बघतो, तर
रिदम जे असतात, ध्वनी, हे द्वितीयातच येतात. कुठलंही तुम्ही करिअर घ्या ज्याच्यामध्ये ध्वनीचा संदर्भ येणार आहे, मग तिथे नुसतं बोलणंच आहे का, तर सगळ्याच प्रकारचे ध्वनी, तर त्या सगळ्याच प्रकारच्या ध्वनींचे संस्कार, मग ते गाण्यांचे संस्कार असतील किंवा वाणीचे संस्कार असतील, ह्या सगळ्याचं महत्व आपल्याला द्वितीय भावात बघायला मिळतं. मग काय, तर आपण म्हणू शकतो की द्वितीय भाव हा विचार नुसते बोलणे नाही, तर वाणीचे संस्कार, संगीताची आवड, कुटुंबामध्ये रसिकता, स्वर संवेदना, स्वरांची पकड, ह्याचा विचार द्वितीयातनं करणं आवश्यक आहे. कारण पंचमाचे दशम म्हणून द्वितीय खूप महत्वाचे येते. पंचमाच्या वाटोळी फिरणारे स्थान आहेत ही. मग ह्या स्थानांमध्ये काय काय आहे, तर पंचमाचं पंचमाचा दशम म्हणून जेव्हा आपण द्वितीयाचा विचार करतो, तेव्हा जातकाचा सगळ्यात महत्वाचं काय येतं, तर नुसतं माझं बोलणं असून उपयोग नाहीये, माझ्याकडे ती महत्वाकांक्षा पाहिजे म्हणून लाभ. कारण पंचमाचं ते नवम आहे. मला काय मिळणार आहे, नुसती माझी महत्वाकांक्षा असून उपयोग नाही, माझं लग्न पण बलवान पाहिजे, पॉवरफुल पाहिजे, तर मला ते काहीतरी मिळणार आहे. मग आता जेव्हा आपण गंधर्वाचा वगैरे विचार करतो, तर आता ही झाली स्थानं. ह्याचे कारक ग्रह काय असायला हवेत, तर सगळ्यात महत्वाचं 64 विद्यांचा आणि सौंदर्याचा, रसिकतेचा कारक ग्रह म्हणून नारद संहितेमध्ये गंधर्व कुंडलीत शुक्राचं पहिलं वेटेज आहे. शुक्र हा रसिकतेचा कारक आहे, शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गंधर्व कुंडलीत तूळ आणि वृषभ, मीन, धनु यांचा शुक्राचा विचार सगळ्यात आधी केला जातो. त्याचबरोबर ह्यांची लग्न सुद्धा महत्वाची मानलेली आहेत. अजून आपण काय म्हणू शकतो, तो शुक्र हा नुसता रसिकता आहे का, तर नाही. जातकाच्या अंतर्मनाचा ठाव जसा नेपच्यून घेतो, तसा शुक्र सुद्धा घेतो. शुक्राकडे जेवढी रसिकता आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे संमोहन करण्याची कला पण आहे, जी नेपच्यूनकडे दडलेली आहे. म्हणून गंधर्व कुंडलीत हा मानाचा ग्रह म्हटलेला आहे. यानंतर येतो मनावर अधिराज्य बाळगणारा चंद्र. आता चंद्र हा नुसता मनाचा आहे का, तर नाही, तो माधुर्याचा पण आहे, तो भावनिक गुंतागुंत देणारा आहे, सुरेलता, शाब्दिक सुरेलता, शब्दांची खेचून घेणारा आहे. म्हणून चंद्र हा नुसता मनाचाच नाही, तर डोळे वेधून घेणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आपण भाषण ऐकतो, तर त्याच्या डोळ्यांमधले भाव सुद्धा महत्वाचे आहेत. तर डोळ्यांमधून होणारं संमोहन हे सुद्धा जसं शुक्राकडे आहे, तसं ते चंद्राकडे आहे. कारण गंधर्व ही संमोहनात्मक जाणारीच कुंडली असते. ह्यानंतर काय आहे, तर रविचंद्र हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत, कारण ते डोळे दाखवतात. याच्यानंतर बुध, कारण तो बोलण्याचा जसा कारक आहे, तर तो शब्दकोशाचा उत्तम साठा असलेला महत्वाचा ग्रह आहे. शब्दफेक कुठे, कधी आणि कशी करावी, हे बुधावर अवलंबून असतं. बुध बुद्धीच्या जोरावर वेगवेगळी कामे किंवा वेगवेगळ्या गोष्टी निभावून नेतो. बुधाला योग्य वेळी कसं न्याय मिळवून घ्यायचं हे बरोबर जमतं. त्याचबरोबर बुधाबरोबर येतं गुरु, कारण संगीत क्षेत्रामध्ये बुधाबरोबर गुरुचं महत्व पण खूप असतं. आयुष्यात लाभलेला गुरु हा बुधावरती राज्य करतो. जसे आपले गुरु असतात, त्याच पद्धतीने आपण आपले शब्दफेक करायला शिकतो. म्हणून बुधाबरोबर गुरुचा विचार केलेला आहे. आता मगाशी मी म्हटलं रवी, तर रवी हा आत्मविश्वास देणार आहे. सादरीकरणामध्ये येणारं तेज, व्यासपीठावर बोलण्यासाठी लागणारं धाडस, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. धाडसाचा कारक ग्रह जसा मंगळ आहे, आता मंगळ आपण म्हणतो ह्यामध्ये, तर मंगळ हा नाट्यशैलीमध्ये महत्वाची तटस्थ भूमिका बाळगणार आहे. समोर प्रेक्षक झोपलेला असला तरीही माझं नाटक मला फिक्स आणि व्यवस्थित करता आलं पाहिजे, किंवा गाणं मला व्यवस्थित म्हणता आलं पाहिजे, मला माझं दिलेलं लेक्चर व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. तर हे सगळं तटस्थ भूमिका ही मंगळ सुद्धा करतो. ते धाडस आहे आणि ती जबाबदारीची जाणीव आहे. यानंतर येतो कर्माचा कारक ग्रह शनी. शनी हा छायाग्रह असल्यामुळे कुणाच्या ना कुणाची तरी
प्रतिबिंबाची ही छाया ह्या पत्रिकेमध्ये वावरताना दिसते. म्हणजे काय, तर त्या जातक ह्या पत्रिकेतला कधी त्याच्या गुरुप्रमाणे दिसतो, कधी त्याच्या आई वडिलांप्रमाणे दिसतो, कधी कधी त्याच्या मित्रमैत्रिणींसारखे ह्याचे विचार बनतात. म्हणून शनी ह्याचाही विचार केलेला आहे. शनी हा सावळेपणा, संशोधन, कोरडा ग्रह आहे. त्याचबरोबर तो सखोल ज्ञान देणारा आहे. अजून आपण काय म्हणू शकतो, तर असा ग्रह गंधर्व कुंडलीमध्ये सातत्याने जर विचार केला तर तो तितकाच बुडून एखाद्या गोष्टीमध्ये सखोल ज्ञान देणारा आहे. म्हणून शनी हा विलंबापेक्षा पण दीर्घकाळ ज्ञान घेणारा आहे. म्हणून मगाशी मी दशमातल्या शनीचा उल्लेख केला की हे लोक एखाद्या यांना वाक्य मिळालं तर हे त्याच्या तळापर्यंत जातात. मग हे त्यांच्याकडे नॉलेजची ही कन्सेप्ट दशमाच्या शनीची आहे. कारण ह्या शनीच्या ज्या दृष्ट्या आहेत तर ह्या सगळ्या करिअरला अडवणाऱ्या दृष्ट्या, करिअरला सखोल ज्ञान देणाऱ्या दृष्ट्या आहेत. त्याप्रमाणे हे ग्रह जातात. मग ह्यानंतर महत्वाचं काय आहे, तर ग्रह झाल्यानंतर त्यांनी धारण केलेलं नक्षत्र खूप महत्वाचं असतं. हे सगळे ग्रह आपण पकडूयात की शुक्र, चंद्र, बुध, रवी, मंगळ, शनी आणि गुरु हे पत्रिकेत आपल्याला ह्या स्थानांमध्ये दिसले. त्यांची नक्षत्र काय असायला हवीत, तर ह्यांची नक्षत्र जनरली रोहिणी, मृग, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती ही नक्षत्र सगळ्यात महत्वाची मानाची नक्षत्र म्हटली आहेत. ह्या नक्षत्रा व्यतिरिक्त काही सर्वसाधारण कष्टातून जी नक्षत्र वर येतात, ज्यांच्या पत्रिकेत अंशात्मक फक्त योग झालेला असतो, पण ही कष्टातून लोक वर येतात आणि गंधर्व कुंडली पर्यंत पोहोचतात, त्यांच्या पत्रिकेमध्ये भरणी, अश्विनी, कृतिका, मूळ, मघा आणि ज्येष्ठा ही नक्षत्र बघायला मिळतात. ह्यानंतर काय आहे, तर ह्या नक्षत्रांचा जर आपण विचार केला तर गंधर्वामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवावं, म्हणजे आपण म्हणू शकतो कष्टातनं वर येऊन हा जातक स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्यातनं जातो, तेव्हा ही मघासारखी नक्षत्र बघायला मिळतात. मग आता काय आहे, तर पत्रिकेत योग असावे लागतात. मग ह्यांच्या युनियन्स कशा असायला हवे, कोण ग्रह कोणाबरोबर कसा असायला हवा, तर चंद्र शुक्र परस्पर शुभ दृष्टीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर रवी बुध एकत्रित असणं आवश्यक आहे. त्यांच्यावर शनीचा अनुकूल स्थिती म्हणजे शनी ह्या चंद्र शुक्र किंवा रवी बुधाबरोबर लाभ किंवा नवपंचम करताना असायला हवा. पत्रिकेत वांगमिता योग असायला हवा, म्हणजे बुधचंद्र युतीचा विचार इथे केलेला आहे. हा जनरली एक राष्ट्रांतर किंवा अंशात्मक योगाला आपण म्हणतो. त्याच्यानंतर गुरु आणि शुक्राचा केंद्र योग ह्यामध्ये आपण बघतो. गुरु आणि शुक्र हे भौतिक सुख सर्वसाधारण देणारे ग्रह. एक शुक्र हा भौतिक सुख भरपूर देईल आणि गुरु ते टिकवून धरेल. त्याच्यासाठी शुक्रावर कंट्रोल करायला गुरु चांगला असणं आवश्यक आहे. यानंतर अमृत योग पत्रिकेत असणं आवश्यक आहे. अमृत योगामध्ये चंद्र कोणात, गुरु त्रिकोणात असणं आवश्यक आहे आणि राहू केतू बरोबर बाधा विरहित असणं आवश्यक आहे. ह्यामध्ये अजून एक प्रकार बघायला मिळतो, मकर गंधर्व कुंडली. त्यामध्ये चंद्र शुक्र मकर राशीत असतात, जे मी मगाशी नक्षत्र स्पेसिफिक म्हटलं उत्तराषाढा वगैरे. तर ह्या नक्षत्रांमध्ये तुम्हाला बघायला मिळते कष्टाने सुरुवातीला ह्यांच्याकडे काहीच नसतं आणि अचानक कुंडली पिकअप घेते. मग आपण तेव्हा म्हणू की एखादी त्यांची दशा चांगली लागली किंवा योग चांगले आले, पण हे दशा चांगली नसली तरी पण पिकअप घेतात, तेव्हा त्यांच्या पत्रिकेमध्ये मकर योग आलेला असतो, गंधर्व योग. मग हे लोक अतिशय पुढे जातात. काही ठिकाणी गंधर्वामध्ये मिथुनेच्या शुक्राचा सुद्धा विचार केलेला आहे. पण मिथुनेच्या शुक्रांचा जेव्हा गंधर्व म्हणून विचार केला जातो तर हे बरेचदा नाट्य किंवा नृत्यमध्येच बघायला मिळतात. म्युझिक व्यतिरिक्त ह्यांचं आयुष्य फारसं कमी असतं आणि वैवाहिक आयुष्याला मिथुन शुक्राचं थोडंसं मध्यंतर येतात. ह्या गंधर्व कुंडलीमध्ये हा 3-7-11चा कोण थोडासा आपण म्हणू शकतो कमी पावरने असतो किंवा बिघडलेला असतो किंवा त्याच्यामध्ये तेवढं वैवाहिक आयुष्य लवकर फुलत नाही, जे बाकीच्या योगामध्ये, गंधर्व योगामध्ये ते फुललेलं असतं. त्यानंतर अंश खूप महत्वाचे. मग अंश कसे असायला हवेत, तर शुक्र 0 ते 25 ह्या दरम्यान असणं आवश्यक आहे. चंद्र हा 0
ते 7 अंश पर्यंत असणं आवश्यक आहे. बुध 0 ते 7 असणं आवश्यक आहे. गुरु 15 अंश ते 20 अंश असणं आवश्यक आहे. यानंतर रवीचा विचार आपण घेतो. रवी सुद्धा 7 ते 12 याच अंशांमध्ये असणं आवश्यक आहे. मंगळ सुद्धा 20 अंश ते 25 अंशच असायला हवा, म्हणजे अगदी 5 डिग्रीच्या त्या कॉलम्स मध्ये असायला हवा, ना की 19, ना की 26. शनी 20 ते 23 म्हणजे अगदी अगदी युवाच्या मुद्दे सेंट्रलाइज मध्येच असायला हवा, 25 ते 23 मध्येच असणं आवश्यक. मग द्रेष्कांड कुंडली आपण मगाशी म्हटलं, तर द्रेष्कांड मध्ये आपण काय बघणार आहोत, तर द्रेष्कांड आणि दशमांश कुंडली जर आपण जोडली तर आपल्या लक्षात येतं की मूळ कुंडलीचा षष्ठेश द्रेष्कांडामध्ये वीक झालेला असतो आणि शनी 10व्या किंवा मंगळाच्या तीक्ष्ण नजरेत, म्हणजे मंगळाच्या 8व्या नजरेत थेट आलेला असतो. आता लक्षात घ्या की शनीची 10वी आली म्हणजे ह्या जातकाची कठीण स्थिती असणार आहे की नाही, त्याला तडजोडीने पुढे जावं लागणार आहे. आणि मंगळ आहे म्हणजे धकाधकीचं जीवन येऊ शकतं, किंवा आपण म्हणूया की समाजामध्ये अनेक चढाओढ किंवा वेगवेगळ्या पद्धतीची भांडणं, वेगवेगळे दुश्मन त्यांच्यावरती अडचणींमधून आपल्याला आठवी दृष्टी येते. त्याच्यामुळे त्या तडजोडीतनं तो जातक गेलेला असतो, त्याला प्रत्येक क्षणाची किंमत माहिती असते. ह्याच्यानंतर शुक्र कुठे बघायला मिळतो, तर शुक्र बलवान स्थितीत असतो आणि देशकांडामध्ये तो उत्तम असतो. हे खूप महत्वाचं आहे की इकडे आहेत सगळे बरोबर आहे, पण देशकांडामध्ये ते काय आहे. पण दशांश कुंडलीमध्ये सुद्धा ते तसेच असतात. यानंतर आपण बघूयात की समजा एखादा जातक, मगाशी आपण म्हटलं की काही बेसिक नक्षत्र की जी कष्टाने पुढे येतात, त्यावेळेस तुम्ही नवमांश कुंडली उघडून जर बघितली, दशकांडा बरोबर दशांश वगैरे बघितलं आणि तुम्हाला वाटलं की मॅडम आपण नवमांश का नाही उघडायची, पंचमाचं पंचम आहे म्हणून, तर तिथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अशा जातकांच्या कुंडलीमध्ये नवमेश हा उच्चितचाच असतो. नवमांश कुंडलीत उच्चितचाच पडलेला असतो, म्हणून त्याला एवढं सहज मिळत असतं. पूर्वजन्माची साथ तर असतेच, पण याही जन्मात भगवंताने खूप काही दिलेलं असतं, म्हणून तो ओढला जातो. मूळ कुंडलीचा नवमेश नवमांशी उत्तम असणे ही सगळ्यात मोठी पोझिशन आहे की नाही. त्याच्यामुळे जातक बहरून येतो, उलगडतो, त्याच्यावर गुरुची दृष्टी राहते, तो चांगल्या समाजात वावरतो. ह्याच्यानंतर दशमांश कुंडलीत आता परत मी म्हटलं तसं दशमांश कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असतो. गंधर्व कुंडलीचा जर आपण एक्झॅक्ट कुंडली म्हणून जर पाहणार असेल तर स्थान, नक्षत्र आणि अंशांचा विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टींचं बघायला मिळतातच. पण काही गंधर्व कुंडल्या अशाही आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आपण काय पकडू शकतो, तर लग्न राशीतील गुरुचा संबंध उत्तम असणं आवश्यक आहे लग्न कुंडलीमध्ये. हे आपण बघितलं अंशांप्रमाणे पण आणि सगळ्याच गोष्टीने. दुसरं आपण बघितलं की रवी हा उच्चीचा किंवा बलवानच असतो एकंदरीत. मेषेत जरी आला तरी त्याची तशी पॉवर चांगली आहे. मेष उत्तरायण जेव्हा येणार आहे, जेव्हा जेव्हा मकर संक्रमण येणार आहे, हा पॉवरफुल होणार आहे. 8 महिने तो पॉवरफुल राहणार आहे कुंडलीत. मकर संक्रमणानंतर 8 महिने म्हणजे उरले फक्त 4 महिने. मग आपल्या कुंडलीत तो तेवढा पॉवरफुल नसतो, तो फक्त तेवढ्याच राश्यांतराप्रमाणे किंवा त्या 2 स्थानांप्रमाणे ज्या राशीत बसल्या त्या स्वामीने ह्याला काय दिलं त्याच्याप्रमाणे आपले चालतं. पण ह्यांच्या कुंडलीत तो जेव्हा जेव्हा मकर राशीत जर रवी असेल अशा जातकाचं जर आपण उल्लेख घेतला तर मकर संक्रमणानंतर 8 महिने याची कुंडली पॉवरफुल असते. मग तुम्ही जर चेक केलं तर ही लोक साधारणतः जानेवारी पासून आपली कामं ओढतात, ते त्यावेळेस आपले कार्यक्रम ठेवतात. 8 महिने त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर राहतो, हा तिची खासियत. ह्यानंतर काय आहे तर पंचम मध्ये नवमाचं गुण दिसणं, म्हणजे पंचमेश नवमाला कनेक्ट असतो किंवा नवमेशाच्या नक्षत्रातनं तो जाताना दिसतो. त्याच्यानंतर लग्नेश गुरु प्रथम भावात असणे किंवा लग्नेश गुरु नवमात असणे असं आपल्याला बघायला मिळतं. चंद्र सुद्धा बरेचदा नवमात बघायला मिळतो. जेव्हा चंद्र नवमात आहे तर पूर्वजन्मामध्ये खूप काही केलंय, पण आत्ताच थोडं अवघड आहे, आता कष्ट आहेत, कारण चतुर्थापासून तो 6वा आहे.
लक्षात घ्या, चतुर्थापासून तो 6वा आलाय, तर चंद्र हा कुटुंब म्हणजे आपण घराचा कारक म्हणतो, मनाचा कारक म्हणतो. तर मन बऱ्यापैकी लांब आहे आईपासून. जातकाची स्थिती लांब आहे, संस्कारांची स्थिती अजूनही परिपक्व व्हायला वेळ घेणार आहे. ह्यानंतर काय, तर वृषभ आणि तुला लग्न असणं अत्यंत आवश्यक आहे. गुरु, शुक्र केंद्र कोणात किंवा व्ययात राहू असणं हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट बघायला मिळते. कुंडल्यांमध्ये मी 2 प्रकार सांगते. मगाशी जे अंशात्मक सांगितले ते आणि आता हे काही पॉइंट सांगितले ते. अशा प्रकारे जर आपण कुंडल्यांचा विचार केला तर उत्तम गंधर्व कुंडली आपल्याला बघायला मिळते. आजकालच्या राजनीतीचा जर विचार केला तर करिअर म्हणून जेव्हा आपण ह्याच्याकडे बघतो, तर जो गंधर्व योग ह्यांच्या पत्रिकेत निर्माण झालेला असेल, अशा जातकाला मनसा देवीची आराधना करायला सांगितली तर जातक सर्वोत्तम राजकारणामध्ये टिकतो. त्याचबरोबर ज्या लोकांना बोलण्याच्या कलेमध्ये पुढे जायचं असेल, अशा लोकांनी शिवाची उपासना करणं आवश्यक असतं. ज्यांना नृत्य, गायन ह्यामधून जायचं आहे, त्यांनी शक्तीची उपासना करणं आवश्यक असतं. उपासना त्याला दीर्घायू आणि त्या क्षेत्रात सर्वोत्तम बनवतात. ह्यानंतर काय आहे, तर गंधर्व कुंडलीमध्ये बरेचदा जातक काम कोणत्या कर्माप्रमाणे करणार आहे यावर सुद्धा जातकाचं महत्व अवलंबून असतं. गंधर्व कुंडलीतून प्रश्न कुंडलीचा विचार केला तर लग्न बिंदू आणि दशांश बिंदू हा एकाच वेळी साधनेची वेळ काढता येते आणि त्याप्रमाणे जातक म्हणजे ज्याला गायन, वादन, नृत्य किंवा वेगवेगळ्या साधना करायच्या असतील, एखाद्या व्यक्तीला वेगळ्या साधना, आता ज्या मी साधना सांगितले की मनसा देवीची साधना आहे, शिवाची साधना आहे, शक्तीची साधना आहे, तर ह्या साधना ज्या जातकाला करायच्या आहेत, तर ह्या साधना ह्या लग्नबिंदू आणि दशांश बिंदूची साधन वेळ जर काढली आपण, त्यांच्या बेरीज करून जी वेळ येते ती साधन वेळ असते. ह्या साधन वेळेप्रमाणे जर हा जातक अभ्यासाला किंवा त्याच्या साधनेला बसला तर तो उत्तम साधना करू शकतो. एक लक्षात घ्या की गंधर्व कुंडली दोन्ही प्रकारामध्ये जातक सर्वोत्तम पद हे भोगणारच आहे, कारण मृत्यूनंतरही त्याची कीर्ती कमी होत नाही. त्याच्यासारखा त्याच्या क्षेत्रात तो एकटाच असतो, कारण तो स्वर्ग लोकातून भूलोकावर आलेला गंधर्व असतो. मॅडम मगाशी मी जे शेअर करायला दिले ते करू शकाल का कुंडल्या? तुम्हाला व्हॉट्सअप केलंय मी. गंधर्व कुंडलीचा आपण जेव्हा विचार करतो तर कुंडल्यांमधले फरक हे वेगळे वेगळे असतात. म्हणजे काही कुंडल्या प्रॉपर अंशात्मक मॅच होतात असा एक पॅटर्न असतो. त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न असा असतो की जो फक्त त्यांचे योगच जमलेले आहेत, असे एखाद दोन योग, तर ते काही 0 अंशापर्यंत आपण पकडू. त्याच्यानंतर तिसरा विषय येतो जो मगाशी मी मकर कुंडली, गंधर्व कुंडली म्हटली, तर त्याच्यामध्ये हे सगळे योग येतात आणि शिवाय चंद्र त्याचा किंवा रवी, शक्यतो रविचंद्रच एकत्र आपल्याला मकर राशीत बघायला मिळतात. तर हे असे विशेष योग असलेल्या कुंडल्या कशा असतात त्याचा काही नमुना आपण इथे घेणार आहे की ज्याच्यामधून आपण आता डिस्कस करून हा अजून डिटेलिंग मध्ये आपण तुम्हाला दाखवू शकतो. सर्वोत्तम गंधर्व कुंडलीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर शुक्र आणि चंद्र हा अंशात्मक अगदीच जवळ आलेले असतात. हे अंशाने खूप एकत्र असतात, त्यांचे उरलेले ग्रह सुद्धा अंशाने जोडलेले असतात. त्याच्यामुळे ह्यांच्या पत्रिका सर्वोत्तम असतात. ह्या खूपच वरच्या लेवलवरती येतात.
आपण लोकांचं गायन किंवा वादन किंवा बाकीच्या काही गोष्टी, इव्हन आता सोपं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीचं लेक्चर चालू आहे तर आपण ते ऐकल्यानंतर आपण ते संशोधन करतो, वाचतो, 10-10 वेळा ते लेटर्स काढतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या पत्रिकेमध्ये काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी ह्यातले काही ग्रहांचा संदर्भ आहे का हे बघितलं तर आपल्याला काही गोष्टी उमगतात. कधी कधी एखादे जुने जाणकार व्यक्ती किंवा ज्योतिषी यांची लेक्चर्स आपण साठवणूक करून ऐकत असतो, तेव्हा काही दिग्गज लोक जे आपण म्हणू शकतो की ज्यांची व्याख्यानं गाजलेली आहेत, त्यांच्या पत्रिकेत तुम्हाला हा योग कदाचित बघायला मिळू शकतो. गंधर्वामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की हा जातक सडेतोड बोलायला असतो. पण जर मी मगाशी सांगितलं तर कारक ग्रहांचा तुम्ही विचार केला तर शुक्र आणि चंद्र सोडल्यास बाकी सगळेच ग्रह हे स्पष्ट बोलणार आहेत. रवी स्पष्ट बोलणार आहे, मंगळ स्पष्ट बोलणार आहे, गुरु सुद्धा शांतपणे पण स्पष्ट आपली मतं मांडतो. त्याच्यामुळे हे कारक शेअर केलीत करू हा स्क्रीनला आली आहे का? ओके. तर गंधर्व, माझा आवाज येतोय ना मॅडम? माझा आवाज येतोय ना? येतोय मॅडम. हा, तर आता आपण मगाशी जे 4 गोष्टी आपण सांगत होतो, तर त्यातला पहिला जो नमुना आपण बघतोय तर त्याच्यामध्ये त्रिकोण असल्यास उत्तम विद्यार्थी गंधर्व योग कसा तयार होतो बघा. म्हणजे मगाशी मी म्हंटल वृषभ राशीत, एक लक्षात त्या गंधर्व कुंडलीमध्ये तुम्हाला तुळा आणि वृषभच लग्न मिळतं. मकर आणि धनु मधला फक्त शुक्र बघायला मिळू शकतो, पण लग्न हे वृषभ आणि तुळेचंच असतं. मग आता पहिलं आपण बघितलंय त्यामध्ये त्रिकोण कसा झालाय बघा, की द्वितीयामध्ये लग्न स्थानात गुरु दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. हा गुरु आणि शुक्र हे केंद्र कोणात आलेत का? मगाशी आपण केंद्र कोणाचा विचार केला. नवमामध्ये चंद्र आहे का जातकाचा? आहे. हा, त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की रवी बुध एकत्र असणं आवश्यक आहे, पंचमात आलेत का ते? हा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्रिकोण तयार झालेला आहे, की लग्न नवम, लग्न पंचम नवम असा त्रिकोण. आणि जेव्हा पंचमातनं आपण गुरुला जोडतोय तेव्हा दशमातनं शुक्र जोडला गेला, एक असा त्रिकोण झाला. हा अंशात्मक त्रिकोण योग आहे. पण ह्याच्यामध्ये विद्यार्थी किंवा द्वियार्थी गंधर्व योग असं सुद्धा म्हणतात, की दोन 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 जोड्यांनी बेअरनी हा बेसिक लेवलवर झालाय, पण झालाय. मग हा व्यक्ती काय करू शकतो, तर हा एखादा उत्तम व्यापारी होऊ शकतो किंवा त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे बोलण्याच्या, आजकाल स्टँडअप कॉमेडी झालेलं आपण ते बघतो, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये आपण बराच वेळ ऐकत असतो. तर तिथे असे बघायला मिळतात आपल्याला लोक, की रवी बुध आहे, चंद्र आहे, मनाचा कारक. तर थोडा वेळ त्याचा इन्फ्लुअन्स खाली येतो, आपण त्याचा खूप असं दीर्घ विचार करतो का नाही करत, त्याचा जस्ट एक 5-10 मिनिटं ऐकतो फक्त. किंवा एखादा छोटा खानी कलाकार असू शकतो, मोठा नाही पण कलाकार, ज्याची छोटीशी का होईना भूमिका लक्षात आहे, अशा टाईपचा. याच्यानंतर दुसरा आहे तो फक्त शुक्र आणि गुरु केंद्रात आलेले आहेत, एकाच चौथे आलेले. हा अगदी कॉमन योग आहे, जो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पत्रिकेत येतो. अगदी कॉमन योग. हा काही गंधर्व कुंडली आहे का, तर नाही, पण गंधर्व कुंडलीतला एक छोटा खानी योग हा पत्रिकेत असा तयार होतो. याचा फरक काय पडतो, तो ज्याच्या पत्रिकेत असा योग तयार झालाय एकाच 4, म्हणजे शुक्र गुरुपासून चौथा असणं आणि गुरुपासून शुक्र हे जे योग आलेले आहेत एकाच चौथा योग, तर हा योगाने हा जातक नेहमीच बोलण्याच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत आणि सगळ्या सुखसोयी उपभोगण्याच्या बाबतीत पुढे असतो. हा जनरल योग आहे, हा काही गंधर्व नाही, पण गंधर्व कुंडलीत तयार होणारा एक योग की ज्याचं लग्न तुळ आलेलं आहे, ग्रहांची स्थिती तशी आलेली आहे आणि हे दोन येऊन बसलेत. मग आता शुक्र ह्या पत्रिकेत काय आहे, तर शुक्र जर बघितलं तर लक्षात येतं की अष्टमेश लग्नात येऊन बसलेला आहे.
गूढ विद्या घेऊन बसलेला आहे, गूढ गोष्टी हातात घेऊन बसलेला आहे, वडिलोपार्जित इस्टेट घेऊन बसलेला आहे. जीन्स मधनं येणाऱ्या गोष्टी आहेत. गुरु जर बघितला तर गुरु षष्ठेश आणि तृतीयेश होऊन चतुर्थात बसलाय. तृतीय षष्ठेश कुठे बसलाय तर चतुर्थात बसलाय, सुखात जाऊन बसलाय जातकाच्या. मग इथे काय झालं, मकरेचा आहे. डेफिनेटली शनीचा गुणधर्म ह्या गुरुवरती दिसणार आहे पत्रिकेत. मग आता इथे आपण मगाशी जे नक्षत्र म्हटलं तर उत्तराषाढा नक्षत्र आपण बघू शकतो, किंवा तुळा राशीतलं एखादं मगाचं जे स्वाती वगैरे बघितलं अशी नक्षत्र आलं तर हे नक्षत्रांनी आणि राश्यांतरांनी झालेत. म्हणून हे बेसिक लेवलवरती गंधर्व कुंडलीतले ह्यांना काही ठराविक गोष्टी मिळतील. म्हणजे हा व्यक्ती एखादा आपण पकडून चालू एखादा ज्योतिषी असेल तर हा छोटा खनिज ज्योतिषी होईल, ह्याचं छोटं मोठं काहीतरी चालू राहील, पण ह्याच्याकडे लोक ह्याचं ऐकायला नक्की बसतील जे काय आहे ते. कारण ह्याच्याकडे कथा रंगवणं किंवा कुंडली समजावून सांगण्याची कला आहे असं आपण म्हणू, स्पष्टीकरण देण्याची कला आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते ऍक्च्युअल मकर गंधर्व कुंडली आहे, जी मगाशी आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये आपण जे नियम लावले होते त्याच्याप्रमाणे तुळ लग्न आलेलं आहे, शुक्राचं लग्न आलेलं आहे, बरोबर आहे. द्वितीय भावामध्ये गुरु आहे, म्हणजे बोलणं कसं आहे, वृषभेचं आहे स्पष्ट. मगाशी मी म्हटलं की गुरु सुद्धा स्पष्ट बोलतो, जातक स्पष्ट, आवाज मोठा असण्याची शक्यता आहे. वृषभ रास आहे, मंगळाचा इन्फ्लुअन्स आहे, हा आवाज मोठा असू शकतो. त्याचबरोबर गुरु आणि शुक्र एकराश्यंतर योगात आहेत का, आहेत. त्याचबरोबर चतुर्थात चंद्र आणि राहू आहे. आता राहू आहे म्हटल्यानंतर मगाचं संमोहन, मी जे चंद्राचं शुक्राचं संमोहन म्हणते ते लक्षात घ्या. शुक्र आणि राहूची युनियन झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला दिसतंय चंद्र आणि राहू एकराश्यंतर, हे दोघं एकराश्यंतर. राहू आणि चंद्र आहे, भ्रम आभास निर्माण करण्याची क्षमता जातकाकडे मुळातच आहे, जातकाकडे. त्याचबरोबर सजीव अभ्यास करण्याची ताकद पण आहे, कारण शनी मेषाचा बसलाय. मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे पंचमा भावात रवी बुध मंगळा बरोबर शनीचा लाभ योग आहे. मग ही कुंडली जर ही नक्षत्र मगाशी आपण म्हटली ही नक्षत्र आणि ते अंश जर पकडले तर ही मकर गंधर्व कुंडली झाली आहे का, तर झालीये. मकर राशीत आलाय की नाही चंद्र, आणि ग्रहांची स्थिती जशी आपण जे स्थानं लावली त्या त्या स्थानांचा संबंध आलाय. लाभेश सुद्धा कुठे जाऊन बसलाय, त्याच्यावरती थेट दृष्टी घेण्यासाठी पंचमात बसलाय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर पंचमेश स्वतः सप्तमात बसलाय, स्वतःच प्रसिद्धीला घेऊन आलाय, बरोबर आहे. सप्तमेशाचा विचार केला तो पंचमात बसलाय, एकात एक, बरोबर आहे. याच्यानंतर आपण स्थान लावलं कोणतं होतं, पंचम सप्तमा लावल्यानंतर लाभ लावलं, मग द्वितीय लावलं, द्वितीयाचा संबंध बघितला तर द्वितीयेश गुरु काय आहे तर मगाच सारखा तो तृतीयेश आणि षष्ठेश आहे. दुश्मन सुद्धा हातात घेऊन बसलाय ना, तो त्याच्या बोलण्याने दुश्मन वर नाही येऊ शकत आहे. तो 6व्या स्थानापासून 5वा आहे, 9वा आहे, तो त्याला अडवून धरणार आहे, त्याला पुढे जाऊनही देणार आहे दुश्मनाने. त्याच्या बोलण्यामुळे तो घाबरून थांबणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अभ्यासाची जर आपण बघितली तर राहू सुद्धा भ्रम आभास जसा निर्माण करतो तसं उत्तम ज्ञान राहूकडे आहे. कधी कुठल्या कचाट्यातनं कसं बाहेर पडायचं ही मुसद्दी कला शनी आणि राहूची, ते एकाच चौथे आहेत. त्याच्यामुळे ते केंद्र कोणाची ती मुसद्दीगिरी त्यांच्याकडे आहे. मग असा जातक एखादा ज्योतिषी असू शकतो, व्याख्याता असू शकतो, गायक वादक असू शकतो, उत्तम लेखक असू शकतो. नाचणारा किंवा वादनारा थोडा अवघड आहे, वादन आपण म्हणू शकतो मंगळामुळे, पण नृत्यासाठी लागणारी स्थानं जे ग्रह आहेत ते एवढे पॉवरफुल नाहीत. ते जनरली दशमाकडे नवमाकडे याकडे झुकतात, तेव्हा आपण नृत्याकडे बघायला जातो. नवमात जास्त असतील तर नृत्याकडे लवकर येतात. इथे तसं नाहीये, पण आपण म्हणू शकतो की ह्याला गाण्याचा आवड असू शकते, त्याची माहिती असू शकते, उत्तम बोलण्याचं ज्ञान असू शकतं, एखादा लेखक असू शकतो. लक्षात घ्या, शब्दांचा खेळ बोलण्यानेच होतो असं नाहीये, वाचल्याने सुद्धा. ययातीसारखी कादंबरी वाचल्यावर आजही आपल्याला बराच काळ गुंतल्यासारखं होतं. हा शब्दांचा खेळ आहे. मनावरती आपल्या मनाच्या पटलावर काय शब्द उमटतात,
काय भाव उमटतात हे गंधर्व कुंडली दाखवत असते. याच्यानंतर चौथं जे आहे हे सर्वोत्तम गंधर्व कुंडली अंशात्मक शुक्रचंद्र एकत्र आल्यास काय स्थिती दर्शवते. तर गुरु द्वितीयातच असतो, म्हणजे बोलणं कसं असणार आहे, मधुर पण स्पष्ट. ब्रँडिंग दोन्ही ठिकाणी चारही कुंडल्यांमध्ये स्वतःला ब्रँड केलेलं आहे. लग्न ही शुक्राचे स्वतःला ब्रँड करणं हे ह्या लग्नांची खासियत आहे. ह्यानंतर काय आहे तर चंद्र तृतीयात आलाय, म्हणजे हा जातक वारंवार प्रवास करणार, इकडे तिकडे जाणार. त्याच्यानंतर ह्याची प्रसिद्धी, ह्याचा पराक्रम वाढता राहणार. चंद्र हा कलेकलेने वाढतो, ह्याचा प्रवास जसा वाढणार तशी ह्याची प्रगती पण वाढतच राहणार. ह्यानंतर काय आहे तर आपण म्हणूया अष्टमेश लग्नात गेलाय, मग मृत्यूनंतरची प्रसिद्धी सुद्धा दीर्घकाळ राहणार आहे. अष्टमेश जेव्हा जेव्हा लग्नात येऊन बसतो तेव्हा तेव्हा जातकाची प्रसिद्धी ही मृत्यूनंतर पण राहते. ह्यानंतर शुक्र हा सिंहेचा आहे, निसर्ग कुंडलीने पंचमाच्या, करेक्ट, पंचमाच्या राशीत शुक्र बसलाय. त्याच्याकडे ती खासियत आहे, वळवून घेणं, मनवून घेणं, हवं ते मागून घेणं, हट्ट करणं. सिंह राशीचा हा गुणधर्म शुक्राकडे आहे. यानंतर कन्येचा रवी बुध आहे, शंखेखोर आहे, विश्वास टाकणार नाही, 4 वेळा चौकशा करणार आहे, चालाख आहे. हा कन्येचा गुणधर्म रवी बुधा बरोबर आहे, म्हणजे इथे उत्तराषाढा जर नक्षत्र आपण पकडलं तर रवीचं स्वतःचं नक्षत्र आहे, म्हणजे हा जातक बुद्धीने चालाक आहे, पंचमात आहे, हुशार आहे. केतू आणि मंगळ आपल्याला इथे षष्ठात दिसतात. ते काय आहे तर मंगळ ह्या पत्रिकेमध्ये व्ययेश सुद्धा आहे, म्हणजे हा परदेशात सुद्धा गेलेला असू शकतो किंवा ह्याची खासियत परदेशापर्यंत पोहोचलेली असू शकते. केतू आहे म्हणजे काही ठिकाणी ह्याला कमीपणा किंवा मातुल घराण्यातनं कमीपणा आलेला असू शकतो, किंवा काही काळ ह्याच्या प्रसिद्धीच्या व्ययात असल्यामुळं कधी कधी ह्याला काही ठिकाणी भांडणांसारखे वादही झेलून जावे लागले असणार आहेत ह्या जातकाला. ह्यानंतर येतं शनी. अष्टमात शनी म्हणजे हा जातक दीर्घायू जगलेला आहे, म्हणजे किमान वयाच्या 70-75च्या पुढेपर्यंत ह्याचं आयुर्मर्यादा नक्की आलेली असावी. अशा पद्धतीने ही चौथी कुंडली याची सर्वोत्तम गंधर्व अंशात्मक एकत्र आल्यानंतर कशी दिसेल तर ती अशी दिसेल. अशा आपण आज 4 कुंडल्या एकत्रितपणे घेतलेल्या आहेत. ह्या कुंडल्यांचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो की जिथे आपल्याला असं दिसेल की हा जातक अचानक वरती येतोय, अचानक ह्याची प्रगती होते, तर आपण ह्या पद्धतीने सिक्वेन्स आहे का हे चेक करून हा जातक दीर्घकाळ टिकणार आहे मार्केटमध्ये की ही तात्पुरती लाईन आहे हे आपण काढू शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रसिद्धी परदेशापर्यंत म्हणजे देशा परदेशापर्यंत पोहोचते तेव्हा त्याची कुंडली ही भाग 3 किंवा 4 मधलीच असते. हा तिथे पोहोचलेला असतो, त्याची ताकद असते. सरकार जमा म्हणजे आपण जर दशम भाव बघितला तर सरकारमध्ये सुद्धा ह्याचा दबदबा असतो, ह्याच्या बोलण्याला वजन असतं. ही ह्या कुंडल्यांची खासियत. अशा पद्धतीने आज आपण नारद संहितेप्रमाणे येणाऱ्या गंधर्व कुंडलीचे योग म्हणजे काय नेमके ते आपण पाहिलेलं आहे. मला आजच्या ह्या व्याख्यानासाठी महिला ज्योतिर्विदने निवडलं याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. नेहमीच त्या मला असं व्याख्यान वगैरे देत असतात, मला चांगले चांगले विषय मांडायची संधी देतात, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मधुसूदन गाणेकर सर, रजनीताई, त्याच्याबरोबर महाडिकताई, गिरीताई आणि मुळे मॅडम, ह्या सगळ्यांच्या मी आभारी आहे. आणि आता खूप हे छान लेक्चर मुद्दा, खूप छान झालं. खूप म्हणजे खूपच. मला वाटतं शेवटची कुंडली ही लता मंगेशकरची असावी. आय थिंक सो. हो बरोबर आहे. हा हा कारण म्हणजे गंधर्व या शब्दातच तिथे सगळे योग तिथे क्लिअर झाले. मुख्य म्हणजे नक्षत्र तर आहेच आहे, प्रश्नच नाही. राशी, ग्रह, स्थान हे सगळं त्या कुंडलीला अगदी पूर्णपणे हे झालं, काय म्हणतात त्याला, मॅच झालं.
अतिशय तर छान. त्यांना जे अगदी अगदी म्हणजे त्यांना त्या इंग्लंडच्या राणीने कानातल्या पुड्या हिऱ्याच्या काढून दिल्या होत्या एक गाणं हो म्हटल्या म्हटल्या. हो तर तो व्ययातला तो भाव तिथे बघितला तर तो राहू वारंवार बाहेर जाऊन कार्यक्रम करणं आणि तो मंगळ पद्धतीने आलेला पैसा आहे. म्हणजे आपण हो जेव्हा हो अष्टमाचा विचार करतो तर अष्टमाचं ते जर बघितलं तर तो लाभ तिथे तसा आहे, छुपा लाभ आहे. अशा साधी राहणी पण सगळं लॅविश आणि ब्रँडिंग. करेक्ट. त्या म्हणजे त्या पुड्या नेहमी वापरायच्या आणि त्या अगदी पुड्या अगदी घातलेल्या. मला आठवतंय पुण्यामध्ये त्यांचा जेव्हा कार्यक्रम झाला होता ना, तेव्हा सुद्धा त्यांनी त्या घातल्या होत्या. त्या रात्रीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याची चमक अशी खूप अगदी सुंदर अगदी दिसत होती. अगदी अगदी म्हणजे अगदी त्यांचा आवाज तर आहेच आहे, प्रश्नच नाही. तू खरंच खूप म्हणजे खूपच छान. एक तर विषय वेगळा आहे, नियम आणि त्याचे व्यवस्थित तू सांगितले. आणि नियम लावून पत्रिका कशा सोडवायच्या, ती कुठल्या दर्जाची असेल, हे अतिशय उत्तम सांगितलं. खरोखरी तू इथे आलीस. महिला ज्योतिर्विद सगळ्यांचे आभार, जे ऐकतायत त्यांचेही आभार. घाणेकर सर, रजनी साबदे, स्मिता गिरी, म्हणजे सगळे महिला वर्ग, महिला ज्योतिर्विद आणि तुझे सगळ्यांचे आभार मी मानते. आणि जे ऐकणारे आहेत त्यांचे सुद्धा. कारण हा विषय इतका सुंदर आहे आणि वेगळा आहे. आणि नियम सुद्धा व्यवस्थित सांगितलेले आहेत, की जे तिथे अप्लाय करायला सोपे आहेत. सोपे कळतंय आपल्याला, की बाबा नाही हा नियम इथे लागतो, हे नक्षत्र इथे लागते. म्हणजे मकरेचा शुक्र असेल किंवा मकरे राशीतला रवी आहे किंवा म्हणजे मकर रास तिथे आहे, शुक्र आहे, बुध आहे. हे जे महत्वाचे ग्रह आहेत आणि त्याचेही स्थान आणि केंद्र आणि कोण, हे सगळ्या गोष्टीचे इथे खूप छान तू नियम सांगितले आणि ते लावले. आणि मुख्य म्हणजे लता मंगेशकरच्या पत्रिकेमध्ये अजून एक योग मस्त, म्हणजे कसं आहे, दोन उच्च ग्रहांचा अन्योन्य योग आहे. कर्क बरोबर आहे. राशीमध्ये गुरु उच्च होतो, वृषभ बरोबर राशीमध्ये चंद्र उच्च होतो. त्यामुळे त्या अगदी दोन ग्रहांचे अन्योन्य योगही इथे सुंदर आहेत. म्हणजे अगदी पत्रिका अगदी फुल फुल, म्हणजे म्हणतो ना आपण, की एकदम गंधर्व योगाची एकदम मॅचच होते त्याला. अतिशय सुंदर सांगितलं. सगळ्यांचे आभार. बाकी कोणाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. ते शेअर केलंय ना त्याच्यामुळे कट होता येत नाही. हा हा, ते शेअर काढलं पाहिजे. मुग्धा मुग्धा प्रेझेंटेशन खूप छान आहे. तुझी पत्रिका पाहिजे. मुग्धाच्याच पत्रिकेमध्ये गंधर्वयोग असेल मला वाटतं. नाही नाहीये, गंधर्व. माझ्या पत्रिकेत नाही. आपण काय कॉन्फिडेंटली बोललो एकदम. मी पहिल्यांदाच ऐकलं मी तुझं हे व्याख्यान. पण ज्याला म्हणतात कॉन्फिडन्स जबरदस्त, की ज्यामध्ये बाण एकदम सुटावून थेट जाऊन भिडावा. म्हणजे लक्ष ठेवून धन्यवाद. पोपटाच्या डोळ्याला. बरोबर की नाही? इतकं छान प्रेझेंटेशन आणि हुकमी भाषण ज्याला म्हणता येईल ना, व्याख्यान. आणि त्यामुळे तुझा आवाज किंवा प्रेझेंटेशन याच्यावरनं तुझंही फ्युचर एकदम हे दाखवते, ब्राईट दाखवते एकदम. आणि तसंच हो असं वाटतंय. खूप छान सांगितलं. धन्यवाद. मला तुझी सांगण्याची प्रेझेंटेशनची पद्धत फार आवडली. म्हणजे फार थोड्या व्यक्ती, म्हणजे हे म्हणत नाही तू आपल्याकडे व्याख्यानदिलं म्हणून म्हणत नाहीस, तू आपली तेच म्हणा. पण असं म्हणून नाही, पण खरोखर प्रेझेंटेशन जे आहे ना, ते या पद्धतीने पाहिजे. खणखणीत एकदम नाणं, जोरदार नाणं. म्हणजे त्यात कुठेही कमतरता नाही, काही नाही. सांगण्याची पद्धत आणि सायंटिफिक व्ह्यूनी पूर्णपणे एकदम सांगणं, अशा खूप आवडलं. आणि अर्थातच तुला आता या सगळ्या मंडळी तुला बोलवतीलच पुन्हा पुन्हा. अशी वक्ता नक्की हवी. नक्की. वक्ता सहस्त्र काय मग, वक्ता सहस्त्र शिव. तसं छान छान म्हटलं एकदम. हं. धन्यवाद. तुझं अभिनंदन भरपूर. धन्यवाद धन्यवाद. चालेल. साध्य मॅडम, काय बोलायचे का? ते शेअर हे केल्याशिवाय क्विट नाही करता येणार ना ते स्क्रीन. आता ते त्याच करू शकतात. नाही नाही पॅक करते. स्मिता वगैरे काय बोलायचे का? ते काढतात वाटतं. शेअरिंग काढतात. नाही, ते अडकून राहिलं वाटतं.
नाही होत आहे. तुला सांग बसते मी. हॅलो, आता येतोय का आवाज बघा? हा येतोय हा, येतोय. ठीक आहे. हो, छान हो. छान झालं ना. मुग्धा मॅडम, अतिशय सुंदर भाषण झालं तुमचं. त्यांना देखणं, गंधर्व आणि देखणे पण हे तुमच्या संपूर्ण भाषणामध्ये दिसलं आम्हाला. इतकं देखणं वन्स भाषण मोर झालं, बरं का देखणं मुद्दा भाषण वन्स झालं, मोर मुद्दा सुश्राव्य म्हणा आणि वन्स मोर देखणं. मुद्दा खरंच वन्स छान मोर झालं. वन्स आणि मोर. विषय अतिशय रंगवला तुम्ही, बरं का? हा विषय खूप सुंदर रंगवला तुम्ही. धन्यवाद. येस, वन्स मोर मुद्दा वन्स मोर. येस, येस, वन्स मोर. मस्त, मस्त. परत कधीतरी एकदम. नक्की सांगेन मी. येस ओके. अगदी आनंदाने. यू आर ऑलवेज वेलकम. येस, ऑलवेज वेलकम, ऑलवेज चालेल वेलकम. चालेल. ओके ओके, ओके, अच्छा, ओके नमस्ते. ओके. नमस्ते. थँक्यू. हा. हा मस्त दिलं व्याख्यान दिलं मुग्धा. इतके क्षण तिनं भाषण दिलं व्याख्यान दिलं आता खणखणीत